सध्याला आपण गणित भाग एक प्रकरण पहिले 2-4 विषय समीकरणे मोठ्या कालावधीपासून आपण बघत आहोत. पुस्तकातील सुरुवातीचा अभ्यासक्रम आपण पूर्णतः संपवलेला आहे. सध्याला संकीर्ण प्रश्न संग्रहामधली काही उदाहरणं बघतोय. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 पुस्तकामधील पान नंबर 29 त्याच्यावरचं पहिलं उदाहरण आपलं काल झालं. 2 अंकी संख्येचं उदाहरण होतं. आज आपण प्रश्न दुसरा बघतोय. पान नंबर 29 संकीर्ण प्रश्न संग्रह 1 प्रश्न दुसरा वाचून दाखवतो. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडं द्यावं लागलं. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यामध्ये त्यांनी 2 किलोग्रॅम चहा आणि 7 किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांना 880 रुपये खर्च आला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर किती? माहिती चहा प्रति किलोग्रॅम काय दराने मिळते? नाही. गणितात जीवन माहीत नाही त्याबद्दल एक्स मानतात. x रुपये किलोग्रॅम या दराने मिळते. माहिती आहे साखर काय दराने मिळते प्रति किलोग्रॅम? नाही. y रुपये प्रति किलोग्रॅम दराने मिळते असं माना. कांताबाईंना चहा x रुपये प्रति किलोग्रॅम आणि साखर y रुपये प्रति किलोग्रॅम दराने मिळाले असं आपण मानून घेऊ. मानून घेतोय. सुरुवात सांगाने समजा कांताबाईंना चहा x रुपये प्रति किलोग्रॅम व साखर y रुपये प्रति किलोग्रॅम दराने मिळाले. कांताबाईंना चहा x रुपये प्रति किलो आणि साखर y रुपये प्रति किलो या दराने मिळाली. आता चहा आला x घ्यायचा आणि साखर आली y घ्यायचा. पहिली अट बघा बरं. पहिली आठवण कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा घेतला. 1 किलो चहा x रुपयाला. 1.5 किलो चहा 1.5x रुपयाला. बरोबर ना? 1 किलो चहा समजा 10 रुपयाला. 2 किलो 2 गुणिले 10 मग 1 किलो चहा x रुपयाला. 1.5 किलो 1.5 गुणिले x 1.5x. 1.5 म्हणजे काय? 1.5x. व 5 किलो साखर 1 किलो साखर y रुपयाला. 5 किलो साखर 5y रुपयाला. समजा 1 किलो साखर 40 रुपयाला. 5 किलो साखर 5 गुणिले 40 200 रुपयाला. तसं 1 किलो साखर y रुपयाला. 5 किलो साखर 5 गुणिले y 5y रुपयाला. बघा 1 किलो चहा x रुपयाला. 1.5 किलो चहा 1.5x. 1.5 म्हणजे 1.5x. 1 किलो साखर y रुपयाला. 5 किलो साखर 5y. असं एकूण अधिकचं चिन्ह. जाण्यासाठी
त्यांना 50 रुपये भाडं लागलं आणि एकूण 700 रुपये त्यांचा खर्च झाला. त्यांचे एकूण किती रुपये खर्च झाले? 700 रुपये खर्च झाले. 700 रुपये. त्या 700 रुपयातून रिक्षा भाडं किती द्यावं लागलं त्यांना? 50 रुपये. त्या रिक्षा भाड्याचा काही संबंध आहे का चहा किंवा साखरेशी? नाही. मग 50 रुपये आपण काय करू? रिक्षा भाड्याचे कमी करू, वजा करू. म्हणजे बघा, कांताबाईंना एकूण खर्च किती आला? 700 रुपये चहा आणि साखर विकत घेण्यासाठी. त्या 700 रुपयामध्ये 50 रुपये कांताबाईंनी कशासाठी खर्च केले? रिक्षा भाड्यासाठी. त्या 50 रुपयात त्यांना चहा मिळाला का? नाही. साखर मिळाली का? नाही. ते 50 रुपये रिक्षाला गेले ना. मग ते 50 रुपये आपण 700 रुपयातून काय करून घेतले? कमी करून घेतले. दीड x अधिक 5 होय. बरं, 700 मधून 50 वजा करा. 700 मधून 50 गेले 650, 650. याला तुम्ही देऊ शकता विधान 1. लगेच आता दुसरी अट बघा. दुसऱ्या अटीवरून पुढे काय म्हणतात बघा. या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून घरपोच मिळतात असं त्यांना कळालं. पुढच्या महिन्यात त्यांनी 2 किलोग्रॅम चहा आणि 7 किलोग्रॅम साखर मागवली. 2 किलोग्रॅम चहा, 1 किलोग्रॅम चहा 1 रुपयाला, 2 किलोग्रॅम चहा 2 रुपयाला. अजून 7 किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली. 1 किलोग्रॅम साखर y रुपयाला, 7 किलोग्रॅम साखर 7y रुपयाला. अशी एकूण 2x अधिक 7y. त्याला किती रुपयात मिळाली कांताबाईंना? ती 880 रुपयात. 880 रुपये. संख्या उजवीकडे. खर्च आला, खर्च झाला, बरोबरचं चिन्ह. बघा, 1 किलोग्रॅम चहा 1 रुपयाला, 2 किलोग्रॅम 2 रुपयाला, 1 किलोग्रॅम साखर y रुपयाला, 7 किलोग्रॅम साखर 7y रुपयाला. आणि अशा पद्धतीने त्यांना 880 रुपये खर्च आला. 880 संख्या उजवीकडे, खर्च आला, बरोबरचं चिन्ह. आता या 880 रुपयामध्ये रिक्षाचे वगैरे काही आहेत का? नाही. रिक्षाचे वगैरे काहीच नाही. बघा, मग आता याला देऊया आपण समीकरण 2. आता समीकरण 1 आणि 2 मिळवल्यानंतर सचिव आबे सव याला नसून एका चलाचं निरसन आणि दुसऱ्या चलाची किंमत काढूया. कोणत्या चलाचं निरसन करायचं आपण ठरवणार. एक्सचं की वायचं ते आपण ठरवायचं. चला आपण इथे काय करू? वायचं निरसन करू. वायचं. मग वायचं निरसन करण्यासाठी वायचे सह म्हणजे सहगुणक समान पाहिजे. समीकरण 1 मध्ये वायचा सहगुणक 5, 2 मध्ये वायचा सहगुणक 7, 5 7 सहगुणक समान. करूया समान. त्यासाठी लसावी पद्धत. पाहिजे एक काम करू, वायचे न करता एक्सचे सहगुणक समान करू. एक्सचं निरसन करू आपण. एक्सचं. ठीक आहे. समीकरण 1 मध्ये एक्सचा सहगुणक 1.5 आणि समीकरण 2 मध्ये एक्सचा सहगुणक 2. दीड आणि 2 सहगुणक समान करायचे समान. त्यासाठी लसावी पद्धत. मग दीड आणि 2 यांचा लसावी काढा. दीड आणि 2 यांचा गुणाकार करा. दीड दुने 3, दीड दुने 3. म्हणजे दीडला जर आपण 2 ने गुणलं तर 3 होतील. मग इथे 2 ने गुणावं लागेल समीकरण 1 ला. आणि 2 ला कितीने गुणावं लागेल? 1.5 ने. 2 ला 1.5 ने गुणलं तर 3 मिळतील. म्हणजे समीकरण 2 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल? 1.5 ने. कळतं ना? एक्सचे सहगुणक समान करायचे. 1.5 म्हणजे 1.5 आणि हा 2. दीड दुने 3. 1.5 रुपये, 1.5 रुपयाची डबल 3 रुपये. तसं 1.5 दुने 3. 1.5 ला 2 ने गुणा, समीकरण 1 ला 2 ने. 2 ला 1.5 ने गुणा, समीकरण 2 ला 1.5 ने गुणा. समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला
दीडने गुणा बरं दोनाने समीकरण एकच्या प्रत्येक पायाला 2 आणि 1.5 ला गुणा. 1.5 एक 1.5, 1.5 दोन्ही 3, 3x अधिक 2 आणि 5 ला गुणा. 5 दुणे 10, 10 आहे बरोबर. 2 आणि 650 ला गुणा. 2 0 0 2 पंचे 10, 10 0 हातचा 2 7 12, 12 आणि 13. समीकरण 3 द्या. आणि आता समीकरण 2 ला 1.5 ने गुणा. 1.5 ने 2 ला गुणा. 1.5 दुणे 3, 1.5 दुणे 3, 3x. 1.5 दुणे 3, 3x अधिक 1.5 ने 7 ला गुणा. पॉईंट नाही तर 15, 15 ने 7 ला गुणा. 15 7 9 15 7 500, 15 7 105, 15 7 500 105. परंतु 1.5 असल्यामुळे घर मागून पुढे 10.5 वाय बरोबर. 1.5 ने 880 ला गुणा. करा गुणाकार. पॉईंट नाही तर त्याला 15, 15 ने 880 ला गुणा. 15 0 0, 15 8 20 6, 120 0 हातच्या आले 12, 15 8 20 6, 120 आणि 12 132. काय केलं आपण? पॉईंट नाही जरी धरलं. 15 15 आणि 880 ला गुणलं. 15 0 0, 15 8 120 0 हातच्या आले 12, 15 8 120, 120 आणि 12 132. झालं गुणाकार. पॉईंट 1.5 असल्याने जर उत्तरात मागून पुढे पॉईंट नंतरच्या कोपऱ्याच्या शून्याला महत्त्व नसतं. सोडून दिलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे तुमचं ते समीकरण काय आलं? 3x अधिक 10.5y बरोबर 1320. समीकरण 4. समीकरण 3 आणि 4 मिळवल्यानंतर आपलं टार्गेट होतं x चे सहगुणक समान करणे. झाले का बघा? 3x 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 3x, x चे सहगुणक समान. पुढचा याच्या चिन्हांचा 3x कोणतंच चिन्ह नाही आधी. 3x कोणतंच चिन्ह नाही आधी. अधिक अधिक चिन्ह समान, चिन्ह समान वजाबाकी. 3x अधिक 3x अधिक 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 चिन्ह समान वजाबाकी. मग वजाबाकी करताना मोठ्या समीकरणातून लहान वजा. कोणतं मोठं कोणतं लहान? पहिल्या संख्येवरून. पुढून किंवा मागून पहिल्या. पुढून पहिली 3x नाही ठरत. मागून पहिली 1300 आणि 1320. मोठा कोण आहे? 1320. समीकरण 4 मध्ये समीकरण 4 मोठं आहे. मोठ्यातून लहान वजा करा. समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. करा बरं. 4 मधून 3 वजा. समीकरण 4 लिहून घेतो. 3x अधिक 10.5y बरोबर 1320. समीकरण 3 लिहून घेतो. 3x अधिक 10y बरोबर 1300. वजाबाकी करताना खालच्या समीकरणातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. धनपद ऋण धनपद ऋण धनपद ऋण होतं. बदललेल्या चिन्हांचा विचार करा. वरचा 3x अधिक खालचा चिन्ह बदलून वजा अधिक वजा 3x गेले. 10.5y अधिक 10y वजा बदललेल्या चिन्हाच्या घ्या. 10.5 म्हणजे 10.5. त्याच्यातून 10 वजा करा. 10.5 मधून 10 गेले तर किती राहतील? 0.5. 10.5 मधून 10 गेले तर 0.5 y. 1320 मधून 1300 वजा करा 20. 3x वजा 3x गेले. 10.5 मधून 10 गेले 0.5. 10 रुपये 50 पैशातून 10 रुपये गेले तर 50 पैसे राहतात ना. 0.5 y. 1320 मधून 1300 गेले 20. मग y ची किंमत काढण्यासाठी y एकीकडे संख्या दुसरीकडे. y बरोबर 0.5 काय करतोय? गुणतोय. पक्षांतरित करा. विरुद्ध क्रिया. गुणिलेचा होईल भागिले 0.5.
आता जर मी तुम्हाला सांगितलं चला भाग द्या छेदाने अंशाला, तर तुम्ही बोलाल सर छेदातला पॉईंट त्रासदायक ठरतोय. छेदातला पॉईंट त्रासदायक ठरतोय ना, काढून टाकू. छेदामध्ये पॉईंट किती घरांतर आलेला आहे? एका घरानंतर. बेसिकचे नियम आठवा. जर छेदामध्ये एका घरानंतर पॉईंट आला असेल, नको असेल, काढून टाकायचं असेल, तर एक घर डावीकडून उजवीकडे चालव. आपल्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे. जे छेदात कराल तेच अंशात करा. हे घर डावीकडून उजवीकडे चालले, पॉईंट 5च्या मागे जाईल, 0.505 होते. जे छेदात केलं तेच अंशात करा. अंशात पण एक घर डावीकडून उजवीकडे. पण सर अंशात तर घर चालायला आमच्याकडे पॉईंटच नाहीये. पॉईंट नसेल तर 0 ठेवा. एक घर चालायचं म्हणून एक 0 ठेवा. बघा, एक घर डावीकडून उजवीकडे झालं, 0.5 केले. जे छेदात ते अंशात. अंशात पण एक घर डावीकडून उजवीकडे. अंशात घर चालायला संख्या नव्हती म्हणून 0 ठेवलं. 200 भाग द्या. 5 1 5, 5 चौक 20, 0शी 0. वायची किंमत 40. आलेली ही किंमत एका सोप्या समीकरणात भरा. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याच्यामध्ये भरा. चला समीकरण 3 मध्ये भरू पाहिजे तर आपण कुठे भरा, 2 मध्ये भरली तरी चालेल. कुठे पण भरा, तुम्हाला जिथे वाटेल तिथे. 1 2 3 4 तुमच्या आवडीचं घ्या, कोणतं पण. चला मी 2 घेतो, पाहिजे तर 2 मध्ये भरा. ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. समीकरण 2 लिहून घेतो. 2x अधिक 7y बरोबर 880. याच्यामध्ये आता जिथे y येईल ना 40 भरा. 2 x आहे त्याप्रमाणे x ची किंमत शोधायची. अधिक 7 y ची किंमत 40 कंसात टाका. बरोबर 880. अंबाबुद्यानुसार कंस क्लिअर करा. 2x आहे त्याप्रमाणे अधिक 7 आणि 40 ला गुणा. संख्यांचा गुणाकार 0 काय 7 चोक 28, 0शी 0 बरोबर 880. x ची किंमत काढण्यासाठी चल डावीकडे, संख्या उजवीकडे. 2x डावीकडे, संख्या उजवीकडे. 880 च्या जवळ घ्या 280. x सेपट डावीकडे ठेवला, चल संख्या उजवीकडे. 2x च्या जोडीचा अधिक 280 पक्षांतरित केला, डावीकडून उजवीकडे जाईल. पक्षांतरांना चिन्ह बदलेल, धनापद ऋण होईल, अधिकचा होईल वजा 280. 880 तून 280 वजा करा. एकक म्हणून एकक, शून्यातून 0 गेला 0, दशक म्हणून दशक, 8तून 8 गेला 0, शतक म्हणून शतक, 8तून 2 गेले 6. x ची किंमत काढण्यासाठी x एकीकडे, संख्या दुसरीकडे. x बरोबर 2 म्हणतोय, पक्षांतरित करा, गुणिलेचा होईल भागिले 2, भाग द्या. 2 1 2, 2 3 6 आणि 2 शून्यांशी 2 शून्य. बघा बरं, 2x अधिक 7y बरोबर 880. 7y ची किंमत 40 भरली, 7 चौक 28, 0 0 अधिकचा वजा 280. 880 280 गेले 600. एक बरोबर गुणा 2 पक्षांतरित, गुणिलेचा भागिले 2, भाग दिला. x ची किंमत आली तुमची 300. मग x कशाबद्दल मांडलाय? चहा. चहा 300 रुपये किलो मांडला मिळतोय. आणि y कशाबद्दल मांडलाय? साखरेबद्दल. साखर आपल्याला 40 रुपये प्रति किलो मिळालेली. मग शेवटी सगळ्यांनी उत्तर व्यवस्थित लिहायचं. कसं लिहायचं नीट बघा. समजाला काढून टाकायचं. शेवटी उत्तर कसं लिहायचं ते लक्षात घ्या. समजाला काढून टाकायचं आणि असं लिहायचं, कांताबाईंना चहा. एक्सच्या जागी काय लिहायचं? त्याची किंमत 300 रुपये प्रति किलोग्रॅम व साखर वायच्या जागी त्याचं उत्तर 40 रुपये प्रति ग्रॅम दराने मिळाले. शेवटी उत्तर कसं लिहायचं कळतं ना? फक्त समजायला काढून टाकायचं आणि व्यवस्थित लिहायचं. कांताबाईंना चहा 300 रुपये प्रति किलोग्रॅम व साखर 40 रुपये प्रति किलोग्रॅम दराने मिळाले. आलं लक्षात? अशा पद्धतीने उत्तर सोडवायचे. नीट समजावून घ्या कसं सोडवलं ते, पाठीवर त्याचा सराव करा आणि शेवटी उत्तर व्यवस्थित द्या. समजायला करून कांताबाईंना चहा 300 रुपये प्रति किलोग्रॅम व साखर 40 रुपये प्रति किलोग्रॅम दराने मिळाली. आलं लक्षात? त्याचा एक फोटो काढतो. तो फोटो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो. म्हणजे एखाद्याला बाहेरचा अक्षर स्पष्ट दिसत नसेल तर त्या फोटोच्या माध्यमातून व्यवस्थितपणे ते समजावून घेऊ शकतात. ठीक आहे. मग आता याच टाईपचं पुढचं उदाहरण बघणार आहोत आपण. प्रश्न 3.
एक सारखी उदाहरण आहे. आपल्याला फक्त व्यवस्थित समजावून घ्यायचे, अटीप्रमाणे समीकरण तयार करायचे आणि अटीप्रमाणे समीकरण तयार करून सचे अभि सर्वानुसार सोडवायचे. चलांच्या किमती काढायच्या आहेत. उत्तर भेटून जातं आपल्याला बरोबर. मग मागे मी तुम्हाला पुस्तकातील पान नंबर 29 चा फोटो आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. पुस्तकात प्रश्न दिलेले ते प्रश्न मी तुम्हाला त्या फोटोमध्ये पाठवलेले प्रश्न समजावून घेऊ शकता. बघा बरं पुढचा प्रश्न. चौकोनाच्या एका तक्त्याच्या स्वरूपात प्रश्न आहे. अनुष्काजवळ 100 रुपयाच्या नोटा X आणि 50 रुपयाच्या नोटा Y आहेत. प्रश्न दिलेले स्पष्ट. प्रश्न तिसरा आहे. अनुष्काजवळ 100 रुपयांच्या नोटा X व 50 रुपयांच्या नोटा Y आहेत. अनुष्का नावाची एक मुलगी आहे. तिच्याजवळ 100 रुपयाच्या X नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या Y नोटा आहेत. पहिली आहे बघा, पहिल्या चौकोनात दिली आहे. अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम 2500 रुपये आहे. म्हणजे आनंदने अनुष्काला 100 रुपयाच्या किती नोटा दिल्या? X नोटा. उदाहरण 100 रुपयाच्या 2 नोटा दिल्या तर किती झाले? 2 गुणिले 100 200 झाले. 100 रुपयाच्या 5 नोटा दिल्या तर किती झाले? 100 गुणिले 5 500 रुपये झाले. 100 रुपयाच्या 8 नोटा दिल्या तर किती झाले? 100 गुणिले 8 800 रुपये झाले. मग 100 रुपयाच्या X नोटा दिल्या तर किती झाले? 100 गुणिले X 100X. पन्नास रुपयाच्या 2 नोटा दिल्या तर किती झाले? 50 गुणिले 2 100 रुपये झाले. 50 रुपयाच्या 10 नोटा दिल्या तर 50 गुणिले 10 500 रुपये झाले. 50 रुपयाच्या Y नोटा दिल्या तर 50 गुणिले Y 50 रुपये. असे एकूण अधिकचं चिन्ह किती रुपये? 2500 रुपये. संख्या उजवीकडे आहे बरोबर. 100 रुपयाच्या X नोटा 100X, 50 रुपयाच्या Y नोटा 50 Y, असे एकूण अधिक किती रुपये दिले? 2500. संख्या उजवीकडे दिली बरोबर. समीकरणाच्या प्रत्येक पदाला भाग जाऊ शकतो 50 ने. 50 ने प्रत्येक पदाला भाग जाऊ शकतो. द्या बरं 50 ने भाग द्या. 50 चा पाढा बोला. 50 दुने 100. 50 च्या पाढ्यात 100 दुसऱ्या स्थानी आहेत ना. 50 दुने 100. दुने म्हणजे दुसरं स्थान 2 आहे. सॉरी. 50 एक 50 Y बरोबर. 50 ने 2500 ला भाग द्या. 2500 भागिले 50. 0 0 गेला. 5 एक 5 5 5 25 शून्याची 0. 50 चा भाग बसतो समीकरण 1. कळतं समीकरण 1 कसं मिळालं? समीकरणातल्या प्रत्येक पदाला 50 ने भाग दिला. 50 दुने 100. दुने म्हणजे दुसरं स्थान 2 आहे. सॉरी. 50 एक 50 Y बरोबर. 50 ने 250 ला भाग द्या. 2500 ला भाग द्या. 0 0 जाईल आणि 50 5 250. 50 5 250 शून्याशी 0. आता दुसरी वेळ बघा. आनंदने तिला नोटांच्या संख्येचे अर्धवट करून दिले असते तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली असती. म्हणजे आनंदने 100 रुपयाच्या X नोटा दिल्या ना, 100 रुपयाच्या X नव्हे Y दिल्या असत्या. आणि 50 रुपयाच्या Y नोटा दिल्या ना, 50 रुपयाच्या Y नव्हे X दिल्या असत्या. नोटांच्या संख्येची अर्धवट केली असते. म्हणजे आनंदने 50 रुपयाच्या आता Y नोटा नाही दिल्या, मग 50 रुपयाच्या X नोटा दिल्या. 50 रुपयाच्या X नोटा दिल्या म्हणजे 50 गुणिले X
50 एक्स. आणि 100 रुपयाच्या एक्स नोटा नाही दिल्या, आता 100 रुपयाच्या वाय नोटा दिल्या. 100 गुणिले वाय 100 वाय. असे एकूण अधिकचं चिन्ह. काय झालं, 500 रुपयांनी रक्कम कमी झाली. पूर्वी किती होती, 2500 रुपये. आता 500 रुपयांनी म्हणजे 500 नाही, काय झाली की कमी झाली. कमी म्हणजे बघा कळतं का काय केलं, अनन्य नोटांच्या संख्येची अदलाबदल केली. 50 रुपयाच्या वाय न देता एक्स नोटा दिल्या 50 एक्स. 100 रुपयाच्या एक्स न देता वाय नोटा दिल्या 100 वाय. असे एकूण अधिक. पूर्वी 2500 रुपये मिळायचे, 500 रुपये कमी. 500 कमी म्हणजे बरोबर 50 एक्स अधिक 100 वाय. बरं, 2500 म्हणून 500 गेले 2000. समीकरणाचं नीट निरीक्षण करा. समीकरणाला भाग जाऊ शकतो 50 ने. द्या बरं भाग, स्थान खाली द्या. 50 एक 50 एक्स अधिक 50 दुने 100, 2चा भाग वाढ. बरं, 50 चोक 200, 50 चोक 200, शून्याशी शून्य. समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 मिळवल्यानंतर आता सची अव्यय सहग याला अनुसार एका चलाचं निरसन दुसऱ्याची किंमत वायचं निरसन करू. त्यासाठी वायचे सहगुणक समान पाहिजे. समीकरण 1 मध्ये वायचा सहगुणक 1, समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक 2. 1 वाय 2 वाय सहगुणकावर समान करूया समान. त्यासाठी लसावी पद्धत. काय करायचं, छोट्याला मोठ्यात रूपांतरित करायचं, एकाला 2त रूपांतरित करायचं. एकाला कितीने गुणल्यानंतर 2 आहे. सोप्या भाषेत जसा 2 वाय इथे आहे ना, तसा 2 वाय इथे आणायचा आहे. आणि 2 वाय आणण्यासाठी वायला 2ने गुणा 2 वाय भेटून जाईल. वायला 2ने गुणलं की 2 वाय. समीकरण 1 ला 2ने गुणा. दोनाने समीकरण 1च्या प्रत्येक पाहायला. 2ने संख्यांचा गुणाकार चलचिन्ह काय, 2 आणि 2 आला 2 दुने 4 एक्स अधिक 2 आणि वायला 2 गुणिले वाय 2 वाय. 2 आणि 50 ला 50 गुणे 100. समीकरण 3 द्या. टार्गेट काय होतं, वायचे सहगुणक समान करणे. 2 वाय 2 वाय सहगुणक समान. पुढचा विचार चिन्हांचा 2 वाय अधिक 2 वाय अधिक 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 चिन्ह समान. चिन्ह समान वजाबाकी. वजाबाकीचा नियम, मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा. कोणतं मोठं कोणतं लहान कसं ठरवणार, समीकरणातल्या पहिल्या संख्येवरून, पुढून किंवा मागून. पहिल्या समी 2 मध्ये पुढून पहिली 1x, समी 3 मध्ये पुढून पहिली 4x. 1x आणि 4x मध्ये मोठा 4x. समीकरण 3 मध्ये 3 मोठं, मोठ्यातून लहान वजा करा. 3 मधून 2 वजा करा. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 लिहून घेतो. चार एक्स अधिक 2 वाय बरोबर 100. त्याच्या खाली समीकरण 2 लिहितो. एक्स अधिक 2 वाय बरोबर 40. वजाबाकी करताना खालच्या समीकरणातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. धनापद ऋण होतं. बदललेल्या चिन्हाचा विचार. वरचा 4x अधिक 1, खालचं चिन्ह बदलल्यानं वजा 4x वजा 1x. 4तून 1 वजा करा, 4तून 1 गेला 3x. वरचा 2 वाय अधिक, खालचं चिन्ह बदलल्यानं वजा अधिक वजा 2 वाय कट. बरोबर 100 वजा 40 60. एक्स ची किंमत काढण्यासाठी एक्स एकीकडे संख्या दुसरीकडे. एक्स बरोबर 3 गुणतोय पक्षांतरित करा. गुणिलेचा होईल भागिले 3 भाग द्या. 3 गुणे 6 शून्याशी शून्य. एक्स ची किंमत 20. आलेली ही किंमत एका सोप्या वजाचं चिन्ह नसलेल्या समीकरण 1 मध्ये भरू. समीकरण 1 काय,
2x अधिक y बरोबर 50. किमतीने बघा 2 x ची किंमत 20 कंसात टाका अधिक y बरोबर 50. तंबाखू व्यानुसार कंस क्रिया करा 2 आणि 20 ला गुणा 20 दुणे 40 अधिक y बरोबर 50. मग y ची किंमत काढण्यासाठी y एकीकडे संख्या दुसरीकडे y च्या जोडीचा 40 कोणत्याच चिन्हाने अधिक पक्षांतरित करा चिन्ह बदला धनपद ऋण होईल अधिकचा होईल वजा 40 y बरोबर 50 म्हणून 40 दिले 10. मग शेवटी प्रश्न काय होता बघा 100 रुपयाच्या नोटांची संख्या आणि 50 रुपयाच्या नोटांची संख्या काढायची आहे. मग 100 रुपयाच्या नोटांची संख्या बघा बरं अनुष्काजवळ 100 रुपयांच्या नोटा x ची किंमत 20 म्हणजे 100 रुपयाच्या नोटांची संख्या 20 आणि 50 रुपयाच्या नोटांची संख्या 10. म्हणून 100 रुपयाच्या नोटांची संख्या 20 आणि 50 रुपयाच्या नोटांची संख्या 10 आहे असं इथे आपलं उत्तर. आज आपलं उत्तर सविस्तर लिहून दिलेलं आहे बघा. रुपये सध्याला अशा पद्धतीने लिहितात आणि लक्षात किंवा मराठीत लिहिलं तरी चालतं. मग आता हे कसं उत्तर सोडवलेलं आहे मी समजावून घ्या पाठीवर याचा सराव करा नंतर आपल्या क्लासच्या वेळेस लिहून घ्या. अडचण आली तर मला कॉल करा समजावून सांगेल. त्यानंतर मग आता याचा आपण फोटो काढूया आणि याचा फोटो काढून आपण तो फोटो आपल्या ग्रुपला टाकूया म्हणजे यदा कदाचित एखाद्याला आवश्यक नसेल कळत तर ग्रुपवरचा फोटो बघून ते व्यवस्थितपणे समजावून घेऊ शकतात. ठीक आहे. आता याचा फोटो सुद्धा आपला काढून झालेला आहे आणि आता यानंतर आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत. तिसरं झालं ना. आता आपण चौथं बघूया. एक सारखे उदाहरण आहे एक सारखे आपण किती पण उदाहरणं घेऊ सगळे उदाहरणं एक सारखे नीट आपण समजावून घेतले ना सहजप्रमाणे अगदी अटीप्रमाणे समीकरण तयार करणं पहिलं काम असतं. समीकरण तयार केले की सची अभे सबक याला अनुसरून ते समीकरण सोडवायचे असतात आणि समीकरण सोडवल्यानंतर चलांच्या ज्या किमती येतात आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. बघा आता व्हॉट्सअपला आपण पान नंबर 29 पुस्तकांना दिलेला आहे त्यामध्ये पुढचा प्रश्न बघा. मनीषा आणि सविता यांच्या अष्टवयांची वय 31 वर्ष. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळेच्या वयाच्या चौपट होते तर त्या दोघींचे अष्टी वय काढा. माहिती आहे मनीषाचं आजचं वय नाही 1 वर्षामध्ये सविताचं आजचं वय नाही y वर्ष म्हणून. समजा मनीषाचे आजचे वय वर्षात असतं 1 वर्ष वर सविताचे आजचे वय y वर्ष आहे. मनीषा आज 1 वर्षाची सविता y वर्षाची. मनीषा आली की x घ्या सविता आली की y घ्या. पहिली बघा
मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? 31 वर्ष. 31 म्हणजे मनीषाचा आजचं वय x, सविताचा आजचं वय y. दोघींच्या आजच्या वयांची बेरीज x अधिक y. 31 वर्ष 31 उजवीकडे आहे. बरोबर. पहिल्या अटीप्रमाणे पहिलं समीकरण. दुसरी वेळ बघा लगेच. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय. 3 वर्षांपूर्वी पूर्वी म्हणजे भूतकाळ चालत ना आपण. भूतकाळ वजाबाकीने दर्शवतात. आज मनीषाचं वय 15 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी 15 वजा 3 12 वर्षाचे असेल ना. आज मनीषाचं वय 12 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी 12 वजा 3 9 वर्षाचे असेल ना. म्हणजे 3 वर्षापूर्वीचं वय कसं करतात? आजच्या वयातून 3 वजा करून. मग मनीषा आज 1 वर्षाची. 3 वर्षांपूर्वी मनीषाचं वय आजच्या वयातून 3 वजा करा 1 वजा 3. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय. मनीषा वजा 1 3 वर्षांपूर्वी 1 वजा 3. सविताच्या त्या वेळच्या वयाच्या. सविताच्या पण 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या. सविता आज y वर्षाची आहे. 3 वर्षांपूर्वी आजच्या वयातून 3 वजा करा y वजा 3. चौपट. चौपट म्हणजे 4 ने गुणावं लागेल. होते बरोबर सचिन. मनीषा आज 1 वर्षाची. 3 वर्षांपूर्वी आजच्या वयातून 3 वजा करा 1 वजा 3. सविता आज y वर्षाची. आजच्या वयातून 3 वजा करा y वजा 3. चौपट 4 ने गुणा होईल. बरोबर सचिन. येते लक्षात. आज मनीषा x ची 3 वर्षापूर्वी आजच्या वयातून 3 वजा केले 1 वजा 3. सविताच्या त्यावेळेच्या वयाच्या. सविताच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या. सविता y ची 3 वर्षापूर्वी y वजा 3. त्याच्या 4 पट म्हणजे 4 ने गुणा. चौपट 4 ने गुणा होते बरोबर सचिन. सोडवा. कंसाला महत्व 3 घटकांमुळे. सहगुणक कोणी गुणत नाही कंसाला. घात कोणी घात नाही. पुढे वजा वजाचं चिन्ह. कोणी गुणत नाही कोणी घात नाही पुढे वजा नाही. कंसाला महत्व नाही. कंस काढून टाका. आतले पद तसेच राहतात. 1 वजा 3 बरोबर. इकडे 4 कंसाला गुणतोय त्याने सहगुणक आणि कंसातल्या प्रत्येक पदाला गुणा. 4 गुणिले y 4y वजा 4 त्रिक 12. आता एक आपण काय करूया? समीकरण 2 मिळवताना चल डावीकडे छोटी संख्या उजवीकडे. कंस नको अपूर्णांक नको. चल डावीकडे x. त्याच्याजवळ या 4y. कोणतंच चिन्ह नाही आधी. पक्षांतरित करा चिन्ह बदला. धनपद ऋण होईल अधिकचा होईल वजा 4y. x त्याच्याजवळ 4y. पक्षांतरित करा चिन्ह बदलेल. धनपद ऋण अधिकचा वजा 4y. आले चल डावीकडे. संख्या उजवीकडे घ्या. वजा 3 पक्षांतरित करा. डावीकडून उजवीकडे येणार ते चिन्ह बदलेल. ऋणपद धन वजाचा होईल अधिक 3 वजा 12 कसं. x च्या जवळ 4y पक्षांतराने अधिकचा वजा 4y. चल डावीकडे. संख्या उजवीकडे. वजा 3 पक्षांतरित केला चिन्ह बदललं वजाचा अधिक 3 पुढचा वजा 12 कसं. x वजा 4y बरोबर 3 अधिक 12 वजा 1 धन 1 ऋण संख्या. मोठीतून लहान वजा चिन्ह मोठीचं. 12 तून 3 गेलं 9 चिन्ह मोठीचं वजा 9. समीकरण 2 द्या. समीकरण 1 आणि 2 मिळाल्यानंतर सची हवे सव. याला अनुसरून एका चलाचं निरसन दुसऱ्याची किंमत. x चं निरसन करू. समीकरण 1 मध्ये x चा सहगुणक 1. समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक 1 1 1. सहगुणक समान. पुढचा विचार चिन्हांचा. 1 मधला x अधिक 2 मधला x अधिक 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 चिन्ह समान. चिन्ह समान वजाबाकी सह. वजाबाकीचा नियम. मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करतात. कोणतं मोठं कोणतं लहान समीकरण पहिल्या संख्येवरून ठरवतात. पुढून किंवा मागून. पुढून पहिली x नाही ठरत. मागून पहिली 31 आणि वजा 9. 31 मोठा आहे. धन संख्या मोठी असते ऋण संख्येपेक्षा. 31 मोठा आहे. समीकरण 1 मध्ये समीकरण 1 मोठं आहे. मोठ्यातून छोटं वजा करा. 1 मधून 2 वजा करा. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 लिहून घेतो. त्याच्याच खाली समीकरण 2 लिहितो. वजाबाकी करताना खालच्या समीकरणातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतो. धनपद ऋण
ऋणपद धन होतं. बदललेल्या चिन्हांचा वरचा x अधिक खालचा चिन्ह बदलल्यामुळे वजा अधिक आणि वजा x कट. पुढे y अधिक चिन्ह बदलल्यामुळे 4y पण अधिक, दोघं पण धन बेरीज होती. 1 पेन अधिक 4 पेन 5 पेन. तसं 1y अधिक 4y 1 आणि 4 5 5y. बरं 31 चिन्ह बदलल्यामुळे 9 पण अधिक झालाय. 31 अधिक 9 40. y मिळवण्यासाठी y एकीकडे संख्या दुसरीकडे. y बरोबर 5 गुणतोय पक्षांक आहे गुणिलेचा होईल भागिले 5 1 5 5 48. y ची किंमत 8. आलेली ही किंमत सोप्या सोप्या समीकरण 1 मध्ये बघ. समीकरण 1 लिहून घेतो. x अधिक y बरोबर 31. x ची किंमत शोधायची अधिक y ची किंमत 8 बरोबर 31. x मिळवण्यासाठी x एकीकडे संख्या दुसरीकडे. x च्या जोडीचा अधिक 8 पक्षांतर करा. चिन्ह बदला धनापद ऋण होईल अधिकचा होईल वजा 8. x बरोबर 31 म्हणून 8 वजा करा. एकातून 8 जात नाही 11 11तून 8 गेले 3 हातचा 1 3तून 1 गेला 2 23. x ची किंमत 23. सगळ्यात शेवटी उत्तर कसं लिहायचं ते सांगतो. संदर्भ काढून टाकायचं आणि कसं लिहायचं. मनीषाच्या आजचे वय x ची किंमत 23 आली ना 23 वर्ष व सविताच्या आजचे वय y ची किंमत 8 आली ना 8 वर्ष आहे. कळतं. त्याच्या खाली शेवटी कसं लिहायचं परत एकदा संदर्भ काढा आणि शेवटी हे वाक्य कंटिन्यू करा. कसं मनीषाच्या आजचे वय 23 वर्ष x ची किंमत 23 आली ना व सविताच्या आजचे वय 8 वर्ष y ची किंमत 8 आली ना. हे लिहितात शेवटी व्यवस्थित लिहायचं. म्हणून मनीषाच्या आजचे वय 23 वर्ष व सविताच्या आजचे वय 8 वर्ष. ठीक आहे. व्यवस्थितपणे उत्तर नीट कसं सोडवलं आहे समजावून घ्या. पाठीवर त्याचा सराव करा. अडचण आल्यास मला कॉल करा समजावून सांगेन. ठीक आहे. आणि मग आपल्या क्लासच्या वेळी ते व्यवस्थितपणे समजावून घेतलेलं उदाहरण लिहून काढा. ठीक आहे. आता या टाईपची आपण बरीचशी उदाहरणं सोडवलेली आहेत. संख्येनं मधली पण आपली उदाहरणं झालेली आहेत. आता वेळाभावी बाकीची उदाहरणं तशी आपण पुढच्या तासातच घेऊ. अजूनही आपण एक प्रकारे डिक्लेअर देत नाहीत लक्षात घ्या. या टाईपचं आणखी एक उदाहरण आपण पुढच्या तासात घेऊ उद्या. आणि उद्याच्या उद्या गणित भाग 1 मधील नवीन प्रकरणाला दुसऱ्या प्रकरणाला आपण शिकवायला सुरुवात करू. येतं लक्षात. उद्याच्या तासात पहिलं प्रकरण संपेल आणि नवीन प्रकरण दुसरं उद्यापासून शिकवायला सुरुवात होईल. ठीक आहे. मग मागचे सर्वात अगोदर आपले बेसिकमध्ये शिकवलेले सगळे नियम परफेक्ट करा. बेसिक पक्क करा. 25 पर्यंत पाडे 35 पर्यंत वर्ग 15 पर्यंत धन तोंडपाठ ठेवा. रोज जे व्हिडिओ मी अपलोड करतो ते व्हिडिओ टाळाटाळ न करता प्रत्येकाने प्रामाणिकपणे पूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तो नीट समजावून घ्या. पाठीवर त्यांचा सराव करा आणि त्याच्यानंतर आपल्या क्लासच्या वेळी ते लिहून काढा. याही नंतर काही अडचणी आल्या मला बिनधास्त कॉल करा. मी समजावून सांगेन. मी टाकलेले व्हिडिओ बरेच विद्यार्थी पूर्ण बघत नाहीत असं माझ्या लक्षात येत आहे. तर हे घातक असेल, हे त्रासदायक ठरेल जे विद्यार्थी मी टाकलेले व्हिडिओ पूर्ण बघत नाही, रेग्युलर बघत नाही त्यांच्यासाठी. तर मग त्याकरता माझं सगळ्यांना कळकळीने आग्रहाने सांगणं आहे की सध्याला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला अनुसरून नाईलाजाने आपण ऑनलाईन क्लास घेतोय. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून. पण तुम्ही टाळाटाळ करायची नाही. तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ जो टाकला गेलेला आहे रोज अपलोड केला जातोय तो नीट व्यवस्थितपणे बघायचा, समजावून घ्यायचा. त्यात टाळाटाळ नाही करायची आणि कुठे अडचण आली तर मला कॉल करायचा. ठीक आहे. आणि क्लासच्या फीविषयीची सूचना दिली आहे. सगळ्यांनी आपल्या पालकांना क्लासच्या फीविषयी कल्पना द्या. आपली क्लासची वर्षभराची फी 4000 आजपर्यंत तुमच्यातल्या एकाही विद्यार्थ्यांनी जमा केलेली नाही. लाजीरवाणी बाब आहे. कारण क्लास सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झाला ना. पहिलं प्रकरण पूर्ण झालं ना. मग आता तरी तुमची फी जमा झाली पाहिजे. एकूण फी 4000 आहे. एक रकमी जमा केली 20 तारखेपर्यंत तर 500 रुपयांची सूट मिळेल. 3500 जमा करायला लागतील. जर 20 तारखेपर्यंत एक रकमी जमा नाही केली तर मग 4000 2 टप्प्यात भरा. 2000 त्यातले 2000 या महिन्यात भरा. उरलेले 2000 2 महिन्यांच्या पासून.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 2,000 एकरकमी भरणं पण शक्य नाही त्यांनी 1,000 रुपये आत्ता या महिन्यात भरा आणि 1,000 पुढच्या महिन्यात भरा, असे 2,000 होतील आणि उरलेले 2,000 मग 2 महिन्यांच्या पालकांनी. आलं लक्षात? ते गुगल पे, फोनपे अशा ऑनलाईन पण फी भरता येईल किंवा मग कॅशमध्ये इन हँड माझ्याकडे जरी जमा केली तरी चालेल. पालकांना जो पर्याय सोपा त्यानुसार फी जमा करा. प्रत्येक विद्यार्थ्याने पालकांना फीविषयी न विसरता सूचना द्या आणि मग पालकांना जसं शक्य होईल तशी प्रत्येकाने प्रामाणिकपणे फी जमा करायची. ठीक आहे. मग झालेल्या उदाहरणांचा घरी व्यवस्थित सराव करा. गणित हा सरावाचा विषय आहे आणि मग सराव केल्यानंतर कुठे अडचणी आल्या तर निसंकोच मला कॉल करा. उद्याच्या तासात हे प्रकरण संपेल. एक उदाहरण आपण अजून घेऊ. हे प्रकरण संपेल आणि उद्याच्या उद्या आपण नवीन प्रकरणाला पण शिकवायला सुरुवात करूया. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.